वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग। आज आम्ही चाललो आहे आमच्या गावाकडे फिरण्यासाठी। तर चला आपण जाऊया आमच्या गावाकडे मस्तपैकी फिरण्यासाठी। घातली आहे मस्तपैकी छान साडी। मी पण साडी घातली आणि इंस्टंट साडी घातली। हाय कच, हॅलो। इथं आता आमची कार आलेली आहे आणि आम्ही आता मस्तपैकी सगळेजण कारमध्ये बसून जाणार आहे आमच्या गावाकडे। तर गावाकडे जाताना काहीतरी घेऊन जावं लागत असतं, म्हणजे फळ फूल। तर त्यासाठी आम्ही इथे थांबलोय। इथून आम्ही तिथे चाललोय आता मस्त मागे बसून। तिघींनी घातलाय साड्या आणि सासू सुनांनी केली मॅचिंग स्कर्ट। आता आम्ही आलो आहे आमच्या गावाच्या मध्ये। गावामध्ये आम्ही एंटर केला आहे। आमच्या गावाचं नाव आहे कशनेट। तर इथं बघा किती मस्त छान छान ग्रीन झाले आणि डोंगर पण इथं खूप मस्त मस्त मोठे छोटे खूप डोंगर आहे। प्लस जे शेतात लावलेलं होतं कापूस वगैरे ते सगळं इतकं छान दिसत होतं ग्रीन ग्रीन। आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या ह्या गाडीला चालू पुढं करायचं, पण ही गाडी काय स्टार्ट होत नाही। दादा करतोय प्रयत्न। गेले की आपलं घर आहे, चला जाऊ आपण आपल्या घराकडे। चलो जाऊया आता आपल्या काश्मीरच्या घराकडे। इथे एक छान झोका आहे मस्त। इथे एक डॉगी पण भेटलाय। हाय, इथं आहे आमचं घर। फायनली दादाकडून गाडी स्टार्ट झाली आणि आता ही गाडी तो पुढं करतोय। त्यानंतर मग पप्पा आणतील आपली गाडी आपल्या घराजवळ। तर आता दादानी ते दुसऱ्या दादाची गाडी समोर पार्क केली आहे आणि आता पप्पा चालले आहे आपली गाडी आणण्यासाठी। आणि मम्मी पण आपली गाडी घेऊन आलेली आहे आणि पप्पा पण। तर चला आता आपली गाडी आणि मम्मी दोघं पण आले आपल्या घराच्या जवळ। तर मग आपण आता जाऊया आपल्या घरामध्ये। गाडी येऊपर्यंत मम्मी काय आलेली नाही आमच्या सोबत समोर। गाडी आल्यावर हे तिघं आले आहे समोर, कारण की आपली गाडी आपल्या घरासमोरच पाहिजे ना। त्यामुळे मग त्यांनी आणली आहे गाडी घरासमोर, केली आहे पार्क। पप्पांनी केले आता घराचं गेट ओपन। तर चला आपण बघूया आता आपलं घर। घराचं काम हे अर्धच झाले, अर्ध काम बाकी आहे। हे आहे आजीचं सामान। चला जाऊया मध्ये। ह्या घराचं अर्ध काम बाकी आहे, अर्ध आता व्हायचंय। ते थोडे मोठे सामान आणून ठेवले। त्यानंतर इथं आहे मस्तपैकी छान सुंदर डायनिंग टेबल, जे की आता खराब झाले। आणि इथं बसलेले मस्तपैकी मम्मी ते सगळे। दादा फिरतोय आणि हे आहे किचन, म्हणजे मस्त आहे। पूर्ण सेटअप झाल्यावर खूप छान दिसेल। ही आहे दुसरी आजी आणि ही दुसरी आजी गप्पा मारत आहे कधी आले म्हणून घ्यायला। चला आजीला घेऊन आजी राहते समोरच्या घरी। आजीला आणूया, जाऊया आपल्या घरी। दिसलेले आम्हाला मस्त ते खाते गवत। तू छटा अभियान तर मम्मी स्वच्छता अभियान करताना मम्मी। आता ही गाडी लावलेली आहे घरासमोर आणि दादा घेत आहे पूर्ण होम टूर। तर ह्या दादानी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आणि मी मस्तपैकी बसलेली आहे सोफ्यावर। आणि पप्पा आणि मम्मी यांचं चालू आहे काहीतरी डिस्कशन, प्लस आजी आणि रिंकूचं पण चालू आहे डिस्कशन। आणि आता मम्मी करते मस्तपैकी पूर्ण घर एकदम क्लीन, कारण की इथे फार धूळ आलेली आहे। इथं जास्त आम्ही राहत नाही आणि याचं काम बाकी आहे अर्ध, त्यामुळे ते चालू आहे स्वच्छता करणं।
पप्पा आणि मम्मी दोघं करताय मस्तपैकी स्वच्छता. त्यानंतर पप्पांनी घेतला एक फरशीचा तुकडा आणि खिडकीला करताय पप्पा मस्तपैकी एकदम स्वच्छ. तर पप्पा त्यांचं काम करताय, मम्मी त्यांचं काम करते आणि इथं मी बसलेली आहे आजीसोबत. आजी मी खातोय मस्तपैकी चिप्स आणि ही बघा ही बघतीये की कसं काम करते मम्मी ते स्वच्छता अभियान कसं चालू आहे ते. आणि मी आजी सोबत मारते मस्त छान छान गप्पा. आजीचं मला चालू आहे खूप छान. नेक्स्ट टाइम घेऊन या. अरे हे बघा किती धूळ झाली होती घरामध्ये खूप दिवसाच्या नंतर आल्यामुळे. तर मम्मीने ते पूर्ण एकदम क्लीन आणि स्वच्छ केलेलं आहे. इथं भी एक फॅन लावले. फॅन लावायचे का एसी? ठीक आहे, त्याला पॅक करावं लागला ते. खो तू खो, मग बादेम खाऊचू. इथे आता आम्ही थोडा नाश्ता केलेला आहे आणि त्यामध्ये आहे आमच्या सगळ्या गावातल्या आजी, जे की आहे आमच्या 2-4 आजी. त्या मस्तपैकी छान छान गप्पा मारत आहे आमच्यासोबत. गप्पा वगैरे मारणं चालू आहे आमचं आणि खूप कॉमेडी आणि खूप मस्ती चालू आहे आणि फार मज्जा आली आहे. आणि ही आमचं कंपाऊंडची जाळी आहे. आणि आता आम्ही आलो आहे बकरींकडे. इथं खूप साऱ्या बकरी आहे माझ्या दादान त्यांच्या. तर हे बकरीचे पिल्लू खूप मस्त खेळत होते चौघजण ग्रुप करून. तर दादा गेलाय त्यांना डिस्टर्ब करायला आणि तो खेळतोय त्यांच्यासोबत. त्याला बघून अर्धे जण पळत आहे आणि तो त्यांना बळजबरी पकडतोय. पिल्लूंना पण घाबरून टाकलं. लईच खतरनाक माणूस आहे. बघा कसे पळताय. पकड पकड. आजी आजी बाय. तेव्हा खाली करू का त्याच्या मान खाली हेट कर. मान हेट कर. हे बघ कसं करतंय बघ ना ते. चलो बाय. इसका भी खाना चालू है. आता आम्ही आमच्या तांड्यावरून निघलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या ज्या गावात मंदिर आहे धारेश्वर मंदिर तिथे. तर चला आम्ही आलो आहे इथं मंदिराकडे. हे आमच्या गावातलं मंदिर धारेश्वर मंदिर. तिथं की बघा आज किती गर्दी झाली आहे. सगळे गाडीतून हळूहळू उतरत आहे गप्पा मारत आणि जाऊया आता मंदिरात. मंदिरात आज खूप गर्दी होती आणि इथे मंदिर आहे खाली. तर आपल्याला पायऱ्या चढून जायचं आहे खाली आणि मग आपण करूया महादेवाचे दर्शन. तर चला जाऊया आपण खाली. तर हळूहळू आम्ही उतरत आहे आता पायऱ्या. उतरून झाले तर आपण आता जाऊया मंदिरात, धारेश्वर मंदिरात. त्याच्या पहिलं काढून घेऊया चप्पल वगैरे काढली आहे आणि चाललोय आता आपण मंदिराकडे. ते मंदिर बघा किती उंच आहे आणि किती गर्दी, किती लोक येत आहे मंदिरात दर्शन करण्यासाठी. आणि मंदिरात दर्शन करण्यासाठी खूप गर्दी झालेली होती. खूप जण पूजा वगैरे सुद्धा करत होते आणि आम्ही पण मस्तपैकी छान दर्शन केले. त्यानंतर नंदीदेवाचे पण आम्ही दर्शन केले. दर्शन वगैरे करून आम्हाला फार मज्जा आली. मग त्यानंतर आम्ही गेलो होतो नंदीकडे जे हॉल आहे तिथे. तर तिथे खूप मस्त राधाकृष्णाची फ्रेमसुद्धा लावलेली होती आणि मंदिरात गर्दी वाढतच होती. आणि मंदिराच्या बाहेर पण खूप महादेवांचे पिंड होते. तिथे आपण छान दर्शन केले.
मग त्यानंतर आता आपण जाऊया त्याचे तलावाचं पाणी असतं तिकडे. तर चला जाऊया आता आपण. दादा ते तर निघले पुढं. मी मम्मी पप्पा आम्ही तिघं चाललो आहे हळूहळू. तर तिथं जाण्यासाठी हा रस्ता आहे जे की आजूबाजूला खूप गवत आहे, पण इथं छोटा रस्ता केलेला होता. तर चला ह्या रस्त्यातून जाऊया पटपट पुढे आणि बघूया तलाव. तर आता आम्ही चाललो आहे, पण तलावाच्या तिथे एक आहे विहीर आणि त्या विहीरला केलेला आहे एक मस्त पूल. तर चला त्या पूल आणि त्या विहिरीला पण बघूया. तर आता आम्ही चाललो आहे त्या पुलाकडे. तर चलो हळूहळू उतरून घेऊया पुलाकडं. तर आता पुलावर आम्ही चढलोय. आता मी चालली आहे पुढे पुढे. सो इथे उभा राहिलेली आहे. लास्ट टाइम तर डायरेक्ट पुला इतकं पाणी भरलेलं होतं. ह्यावेळेस अजून इतका पाऊसच नाही पडला की ते पूलवर पाणी भरेल म्हणून. तर चलो आम्ही सगळेजण आलो आता मस्तपैकी ते पूलवर. आणि ह्या विहिरीत बरंच पाणी होतं, पण ही विहीर अजून फुल भरलेली नाही आहे, अर्धीच भरलेली आहे ही विहीर. आणि आता आम्ही विहीर वगैरे मस्त पाहतोय आणि ते तिकडं दिसते पाणी तलावात. ह्या वर्षी खूप कमी पाणी आहे तलावात. मी आलो इथं ब्रिजवर, पण मी मम्मी तिकडच आहे येऊ लागली त्या विहिरीकडं. मागच्या वेळेस पाणी एकदम इतकं धोप आहे ब्रिजला खेटून. तू पण होता, माझा फोन पडला. इथं दरवेळेस खूप पाणी असतं, इथं फुल. इथं पाणीच नाही ह्यावेळेस. इथं बघा किती ग्रीन 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 ग्रीन. हे आहे मंदिर. खूप पाणी असते ह्यावेळेस. तुझ्याकडे बाईकच नव्हता. चला आता आपण जाऊया रिटर्न वरती. तर वरती जाण्यासाठी इथे केलेल्या होत्या छोट्या छोट्या ह्या पायऱ्या. तर चला हळूहळू चढूया वरती आणि जाऊया मंदिराकडे. तर आता आम्ही चढलो आहे सगळेजण वरती आणि चाललो आहे मंदिराकडे. पण मंदिराकडे जाण्यासाठी हा रस्ता फारच छोटा होता आणि याच्या आजूबाजूला चाललेले होते खूप सारे गवत. आता आपण तलाव तर पाहिलाय, आता आपण जाऊया धबधबा बघायला. धबधबा बघण्यासाठी किती लोक जात आहे आणि किती गर्दी झालेली ते बघा. आणि इकडे मम्मी पप्पा ते येत आहे हळूहळू. त्यांच्याच मागे दादा ते पण येत आहे हळूहळू धबधबा बघण्यासाठी. खूप जण आलेली होती इथे धबधबा बघायला, पण पुढे गेले की दिसतंय की धबधब्याला तर अजून जास्त पाणी आलेलं नाहीये, पण धबधबा हा स्टार्ट झालेला आहे. आता अजून जेव्हा खूप पाऊस पडेल तेव्हा हा धबधबा खूप सुंदर आणि छान वाहील. तोपर्यंत आता आपण बघूया हा धबधबा. आणि दादा चालला आहे धबधब्याच्या जवळ. आणि इथं बघा किती मोठे मोठे दगड ठेवलेले. दादा पोहोचलेला आहे त्या दगडावरती आणि तिथून आपल्याला कळतोय हाय. आम्ही तर काही गेलो नाही तिकडं, कारण की खूप दगड होती आणि आम्ही घातलेले त्या साडी. तर आम्ही इथूनच धबधब्याचा व्ह्यू बघतोय आणि आलोय आता रिटर्न. आता रिटर्न जातोय आम्ही वापस मंदिराकडे. आणि मी चालली आहे पुढे पुढे व्हिडिओ शूट करत. आणि हे बघा मंदिर किती मस्त डिझाईन केलेली आहे मंदिरावरती. आणि गर्दी खूप होती. जेवढी लोक जात होती तेवढी लोक येत सुद्धा. इथे आता दादा आपल्याला चॅलेंज करतोय की हा पायऱ्या किती असतील ते सांगा. तो म्हणतोय मला तर माहिती आहे ह्या 1000 पायऱ्या आहे. आणि आम्ही म्हणतोय 1000 पायऱ्या नाही. तर असंच आमचा चालू आहे टाइमपास. आणि आता आम्ही चाललो आहे वरती. तर आता आम्ही मोजणार आहे. कोणी म्हणते 40, कोणी म्हणते 50, कोणी म्हणते 30. तर आता काउंटिंग चालू आहे सगळ्यांची. तर बघूया आता किती पायऱ्या निघतात ते. तर वरती येऊन कळलं आहे की ह्या आहे 42 पायऱ्या. तर चला बसूया रिटर्न कारमध्ये आणि जाऊयात घरी. आता कारमध्ये बसलेलो आहे आम्ही आणि मस्त रोडवरचा व्ह्यू घेतोय, जे की आहे आजूबाजूला डोंगर झाड आणि सगळं मस्तपैकी ग्रीन ग्रीन एरिया. आणि ते खूप साऱ्या गाई बकरी आम्हाला दिसल्या होत्या. आणि ते खूप लोक येत होती मंदिरात. आणि हे बघा किती मस्त लांब लांबपर्यंत डोंगर आहे, गाई आहे
आणि मस्त ग्रीन ग्रीन आहे. आणि आता आम्हाला रस्त्याला भेटला आहे काशी विश्वनाथ मंदिर. तर मग आम्ही सगळेजण थांबलोय काशी विश्वनाथ मंदिराच्या तिथे आणि जाऊया मंदिरात पाय पडण्यासाठी. तर आजच्या व्लॉगमध्ये मी काशी विश्वनाथचं टूर हे शॉर्टकटच घेते, कारण की कालच्याच व्लॉगमध्ये मी काशी विश्वनाथचा मोठा टूर केलेला आहे. तर चला जाऊया आता आपण मध्ये. मम्मी ते निघले आहे पुढं, मी पण चलते त्यांच्या मागे मागे. तर नंदीदेवाचे पाय पडले, तर जाऊया महादेवांचे पाय पडायला. आणि आज गर्दी तर बघतच असाल, आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे मंदिरात. तर चला जाऊया पटकन. मध्ये पण फार गर्दी आहे. आमचं दर्शन वगैरे झालंय. मग आम्ही थोडंसं बसले 5 मिनिट खाली, पप्पा, मम्मी, मी आणि रिंकू. दादा तर गेलाय समोर. आणि आम्ही पडले मस्तपैकी पाय आणि आलो आता वरच्या मंदिराकडे. तर आम्ही गणपती बाप्पा, विठ्ठल रुक्मिणी आणि साईबाबा यांचे पण मस्तपैकी दर्शन केले. आणि आता आम्ही इथं बसतोय थोडा वेळ, कारण की इथं बसण्यासाठी त्यांनी सुविधा केलेल्या आहे मस्तपैकी चेअर वगैरे. मग आम्ही इथं बसलोय आणि दादा गेलाय तिथं वर्गणी देण्यासाठी. छोट्या मुलांना खेळण्यासाठी इथे खूप साऱ्या गोष्टी होत्या, जसं की हे कार, विमान आणि जम्पिंग. त्याच नंतर अजून होते इथं बोटिंग. ते इथं बघा किती छान छान छोटे मुलं मस्तपैकी खेळत आहेत बोटिंग. आणि आता आमचं दर्शन पण झालंय, लहान पोरांना खेळायचं बघून पण झालंय. आणि आम्ही दोघी तर वेट करतोय कारची. तर पप्पा इथे कार घेऊन येत आहे. आता आपण बसूया कारमध्ये. पप्पा आणताय कार हळूहळू, कारण की मंदिरात आहे गर्दी. तर आता आपली कार आलेली आहे आणि कारमध्ये आता आपण बसूया. तर कारमध्ये बसायच्या पहिले इथं मम्मी रिंकून ते काहीतरी घेत आहे खाण्यासाठी. तर ते इथं घेत आहे चिप्स. तर चिप्स वगैरे घेऊन झाले. तर बसलोय कारमध्ये आणि आता लागली होती भूक. तर चला आता जाऊया हॉटेलमध्ये. तर आता आम्ही आलो इथे हॉटेलमध्ये. तर आता आपण करून घेऊया मस्तपैकी छान जेवण. दादा गेला आहे तिकडे समोर आणि आम्ही थांबलो इथे. आणि आम्ही आता इथं बसणार सगळेजण. तिथं मम्मी, मी, आम्ही सगळेजण बसलो. आणि बाहेर सुरू झालाय खूप जोरात पाऊस. तर मम्मी तेच बघते की पाऊस किती वाढलाय म्हणून. आणि मी पहिले पिल्लं आहे मस्त थंड पाणी. आणि इथे दादा बघतोय मेन्यू की काय ऑर्डर करायचं ते. मग त्यानंतर पप्पा पण बघताय काय ऑर्डर करायचं ते. आणि फायनली मग आता ऑर्डर केलेलं आहे. आणि आमचं चालू आहे डिस्कशन की आज गावाकडे जाऊन आपल्याला फार मज्जा आली. आणि आमचा ऑर्डर आलेला आहे डोसा. तर इथं दादा आणि मी मस्तपैकी खातोय डोसा. आणि डोसा खाल्ल्यानंतर मग आम्ही इथे अजून एक स्टार्टर ऑर्डर केलेलं होतं, मग ते पण आपण खाऊया. मग आम्ही हे पण सगळ्यांनी मस्तपैकी खाल्लं आहे, सोयाबीन कंटक्की. आणि आता आम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.